स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। काय झालं की 4-5 दिवस झाले व्हिडिओ नाही पडलेला, त्याला पण रिझन होतं, कारण मग माझा फोन लॉक झाला होता। इतकी परेशानी काय सांगू तुम्हाला। हप्ते भरून हप्त्याचे सगळे पैसे देऊन पण म्हणजे ज्यांच्या क्रेडिट कार्डवरती हा मोबाईल घेतलेला होता त्यांनी दुसरा पण एक मोबाईल घेतला त्याच ह्याच्यावर। मग माझे पूर्ण हप्ते क्लिअर असून पण त्यांनी जे आत्ता नवीन मोबाईल घेतला त्याचा एक हप्ता राहिला म्हणून भरायचा, तर त्यासाठी त्यांनी सगळेच मोबाईल जेवढे होते, जेवढे वस्तू घेतलेल्या असतात तेवढ्या सगळ्या लॉक केल्या होत्या। 3 दिवस माझा मोबाईल लॉक होता, उघडता येत नाही, काहीच नाही। मग कॉल करून त्यांना सांगितलं, मग ते राहतात दुसऱ्या गावात, ते राहतात पुण्याला, मोबाईल आहे अहमदपूरचं। एवढी परेशानी झाली काय सांगू। आणि त्याच्यामध्ये असं झालं, मम्मी पडली बाथरूममध्ये, मम्मी पडली, ते मम्मीला खूप दुखापत झाली। पुन्हा रात्रीपासून प्रेमला खूप ताप आला आहे, त्याला ॲडमिट केलं होतं। हे एकामागं एक अशीच परेशानी चालू आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ टाकला नाही मी। माझी खूप असं ताणाताण होऊ लागली, व्हिडिओ टाकला नाही, काही नाही। आणि हे तर आहेच घरचं ताण, काय सांगावं ते तर गोष्टीचं। एक ताण, एक असा जरासा कमी झाले म्हणले की लगेच चालू, एक असा कमी झाले म्हणले की लगेच चालू। मग इतकं वैताग घ्यायले काय सांगू तुम्हाला। आणि काय नाही, हे बघा आता प्रेमला आत्ता गोळ्या औषध दिलेत, तो झोपला आहे। बघा त्याचे डोळे बिळे असे लाल झालेत लेकराचे। त्याला जरासं औषध गोळ्या वगैरे दिले आणि त्याला म्हटलं जरासं आराम कर, बाहेर थंडी अशी, तर लाईटीचा असा प्रॉब्लेम, 2-2 दिवस लाईट नाही, अशा जंगलात राहतोय। काल एक इतका मोठा साप आला होता, काय सांगावं तुम्हाला। एवढा मोठा साप होता की बस, तो भयानक साप होता। त्याला मारायला इथले माणसं सगळे काट्या बिट्या शोधेपर्यंत ते गायब झाडीमध्ये म्हणजे पूर्ण आजूबाजूला शेती आहे, जंगल आहे, त्यामुळं मग ते काही सापडलं नाही, काही नाही। पुन्हा इंचू हे ते लई परेशानी आहे। पाऊस एक चालू आहे सारखं, इतकी परेशानी चालली आहे ना, काय सांगावं तुम्हाला। त्याच्यामुळं मग माझे व्हिडिओ वगैरे काही पडलेले नाही आहे, सगळं असं टेन्शन। परत आता 10 तारखेचं टेन्शन हप्त्याचं, घरात किराणा भरायचा आहे, जवळ 1ही रुपया नाही। आज 1000 रुपये गेले प्रेमला हॉस्पिटलला, काल मम्मीला दवाखान्यात गोळ्या वगैरे आणले होते मम्मीचे परत बीपीचे ते गोळ्या सांगून आले जाऊन, महिन्याला लागतात। आणि बीपीचे तिचे गोळ्या ते कायमच्याच चालू ठेवायचे, बदलायच्या नाहीत ना, काही नाही, हाय पॉवरच्या गोळ्या आहेत त्या, आणि कॅलेस्ट्रॉलच्या, त्याच्यात न्यूरोबियन असे भरपूर असे गोळ्या आहेत, काय सांगा। माझ्या मागं असं दवाखाना आहे विचारूच नका तुम्ही, आणि कमाई तर काहीच नाही। मला एवढा वैताग घ्यायला आता वाटायला कुठेतरी जाऊन अनाथ आश्रममध्ये जाऊन डेरा टाकून बसावं काय की आपण बी, काय करावं काय नाही, काहीच कळेना। त्याच्यामुळं म्हणलं आता 2-4 दिवस झाले ते व्हिडिओ नव्हता टाकला, म्हणलं चला आज व्हिडिओ टाकाव, तुम्हाला सांगावं म्हणलं असं झालं आहे, असं प्रॉब्लेम चालू आहे, काय करावं आता। इतकं ताण व्हायली। आता उद्या 15 ऑगस्ट, 15-20 दिवसच राहिले, पैशाची झाडझोड करा, तर लाईटीचं एक ताण, लाईट काही इथं नसते, नुसतं बिल भरायला चेट आहे इथला। लाईट म्हणजे लाईट असं शेती आहे ना, अजून ग्रामपंचायतमध्ये पण नाही, शेती असल्यामुळं लाईट वेळेवर नसते। जसं शेतातली लाईट शेतातलीच आहे समजा, शेतात कसं लाईट असं 2-3 तास येते, पुन्हा संध्याकाळी 2-3 तास, सकाळी पहाटे 2-3 तास, तसा आहे इथं लाईटीचं। लाईट राहत नाही, काही नाही, आजूबाजूला जंगल आहे, कोल्हे फिरतात, बाकी राहिले फक्त आता वाघ बघायचा, नाहीतर कोल्हे बघितले, रानडुकर बघितलं, साप हे निघाले तर इंचे निघाले, तर काय नाहीत ते निघाले। प्राणी संग्रहालयच आहे
खाई आणि तिथेच येऊन राहिला असं वाटलं. आणि मला तर आता घ्यायला घेतले, झाले सगळं, पण लय वैताग आले. आणि झालं 1-2 महिने झाले जॉब सोडून घरात बसलं तर लगेच रामचं चालूच. घरात बसली, काम नाही, काही नाही, हेच आहे तेच आहे, एकट्याच्या जीवावर व्हायले हे ते. मला तर काहीच कळणार नाही. इथून जायचं कामाला म्हणले की एवढं लांब आहे, घरी बसून कुठलं काम भेटत नाही. प्लीज मला तुम्ही सांगा कमेंट करून की घरी बसून काही काम असेल तर कॉन्टॅक्ट करा. मला कमेंटमध्ये सांगा. तसं असेल तर नंबर द्या तुमचा, मग मी कॉन्टॅक्ट करते तुम्हाला. वर्क फ्रॉम होम असेल तर सांगा. आणि मग जर समजा असेल चांगलंच काही काम तर मग मी काम करते ते. बघू आता. इथं काही करावं दुकान बिकानचं ती बी चलेना. हाय तर जेमतेम 8 घरं. 8 घरामध्ये काय दुकान लावावं, ती बी उधारी फदारी. 8 घरं आहेत मोजायला, पण राहायला फक्त 3 जण आहेत. बाकीचे सगळे घेतले ठेवले तर ते सिटीत राहतात. कोण पुण्याला राहते, एक जण ते ह्याला राहते गोव्याला, आणि एक सिटीत राहते. बघ तर आम्ही 3 जण आहे इथं राहायला. आम्ही एक, आणखीन एक आहेत काकूचे, आणि आमच्या बाजूचे 3 जण राहतो तिथं. 3च फॅमिली राहते. बाकी सगळेजण घरं घेतले तर म्हणजे इन्व्हेस्ट म्हणून घेऊन ठेवलेले आहेत. इथं सोय ते नसल्यामुळं कोणी राहायला नाही आहे. त्यांचं पण बरोबर आहे, काय म्हणून राहतील इथं. आता हे आपण म्हणा नवऱ्याला, तर नवऱ्याला राग येतं. असंच मी घेतलेल्या वस्तूमध्ये असंच करते तसंच करते, असं काढते कारण तसं काढते. आता घ्या बसा भुगता, असं झालं काम हे. काय सांगावं तुम्हाला. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. आणि प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा वर्क फ्रॉम होमचं काही आहे का. मला कमेंटमध्ये तुमचा नंबर वगैरे द्या, काही काम असेल तर मग जसं ते दुरणं वगैरे बनवतात हे ते करतात ना, असतात ना भरपूर, तसं काही काम असलं खरंच तर मग मी कॉन्टॅक्ट करते तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर. प्लीज तेवढा आठवण राहू द्या माझी. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. काळजी घ्या सर्वजण. पाहू शकता तुम्ही, प्रेमला ॲडमिट केलेलं आहे. स्लाईन पण चालू केलेलं आहे. एक स्लाईन संपला आणि दुसरा चालू झाला आहे. आता बघू काय म्हणतात डॉक्टर तर पुढं.